हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नास्तिक दर्शनातील शेवटचं दर्शन म्हणजेच बौद्ध दर्शन. ठीक आहे. सो तुम्हाला याचं एक ओव्हरऑल माहीत असेल. आय थिंक बौद्ध दर्शन म्हणजे जे गौतम बुद्ध आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला हे माहिती असेल. ठीक आहे. सो बुद्धिझम हे रिलिजन त्यांनीच हे स्थापन केले आहे. सो बघा आता बौद्ध दर्शन. ठीक आहे. सो आता सर्वात पहिले याचा कर्ता कोण आहे. सो कर्ता कोण असणार. ऑब्व्हियसली इथे दिले भगवान गौतम बुद्ध. ठीक आहे. देन नंतर त्याचा पर्याय काय आहे. सौगत दर्शन. त्याला काय म्हणतात अजून एकदा म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात की सौगत दर्शन हा त्याचा पर्याय आहे. हे MCQला येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर प्रकार कोणत्या प्रकारात येतो तर नास्तिक दर्शन. नास्तिक दर्शन का बरं. कारण त्यांनी वेदांना मानलं नाही. ठीक आहे. त्यांनी देवांना मानलं नाही. त्यांनी कर्मकांड आहेत त्यालासुद्धा मानलं नाही. ठीक आहे. म्हणून नास्तिक दर्शनामध्ये हे येतात. ठीक आहे. सो त्यानंतर प्रमाण किती मानले त्यांनी 2. प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. त्यानंतर पदार्थ किती मानले आहेत 5. कोणकोणते. रूप, संज्ञा, विज्ञान, वेदना आणि संस्कार हे 5 पदार्थ मानलेले आहेत. बरोबर. सो त्यांनी 4 महाभूत सांगितले आहेत. आपल्याला आयुर्वेदाने किती सांगितले आहेत 5. पण यांनी 4 सांगितलेले आहेत. हे सुद्धा MCQला येऊ शकतं. बघा कोणते कोणते मानले आहेत त्यांनी. पृथ्वीचे गुण सांगितले म्हणजे प्रत्येक महाभूताचे गुण सांगितले आहे. कार्य सांगितले आहे. सो बघा पृथ्वीचं काय आहे तर खरं म्हणजे रफ त्याचं एक सॉलिड असतं ते स्ट्रक्चर असेल. आप म्हणजे जल. सो त्याचं काय कार्य स्नेह ओलावा देणे. तेज उष्ण आणि वायूचं काय आहे चल म्हणजे वाहत राहणारा पसरणारा. ठीक आहे असं. सो आता त्यांनी 4 आर्य सत्य सांगितले आहे. ओके. डबल एकदा MCQ येऊ शकतो. बघा आता 4 आर्य सत्य म्हणजे काय तर 4 आपण म्हणतो की जीवनातील एक कटू सत्य आपण म्हणतो त्याला फॅक्ट्स. ओके. फॅक्ट्स म्हणू शकतो. सो काय आहे बघा ते सर्वात फर्स्ट आहे दुःख. म्हणजे त्यांनी असं म्हटले की जीवनामध्ये दुःख हे असते. म्हणजे असा कोणताही व्यक्ती नाही आहे की ज्यांच्या आयुष्यात दुःख नाही आहे. बरोबर. तुम्ही कितीही श्रीमंत असले तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख हे असणारच. बरोबर. त्यानंतर सेकंड सांगितलं आहे तर दुःखाचे कारण म्हणजे दुःख आहे तर त्याला काहीतरी कारण हे असणार. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी रिझनवरून ते दुःख प्रोड्यूस होणार आहे. विदाऊट रिझन दुःख हे आपल्याला मिळणार नाही आहे. त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन हे असणारच. ठीक आहे. त्यानंतर दुःख निरोध. मग आता याच्याचसाठी मग हे जे दुःख आहे याचाच काय करायचं आहे आपल्याला निरोध करायचा आहे. का. कारण आपल्याला जर आपलं आयुष्य सुखमय जगायचं असेल दुःखाचा निरोध करावा लागेल म्हणजे त्याला स्टॉप करावं लागेल. ठीक आहे. असं सांगितलं आहे. आणि नंतर सांगितलं आहे दुःख निरोध मार्ग. आणि मग या दुःखाचे निरोध मार्ग सांगितले आहे. म्हणजे हे जे दुःख आहे हे कशा प्रकारे आयुष्यातून दूर करायचे. आणि हे जे मार्ग सांगितले आहेत तर यालाच ते सांगितले आहेत 8 मार्ग. ठीक आहे. किती सांगितले आहेत 8 मार्ग. सो त्यांनाच काय म्हणतात अष्टांग मार्ग. ठीक आहे. 8 मार्ग सांगितले आहेत त्याला अष्टांग मार्ग असे म्हणतात. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक वाचा. सम्यक दर्शन म्हणजे काय योग्य गोष्टीच बघणे. ठीक आहे. चुकीच्या गोष्टी बघायच्या नाही. सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलायचे, चांगले बोलायचे, वाईट गोष्टी नाही बोलायच्या. सम्यक बुद्धी. ठीक आहे. सो अशा प्रकारचे हे 8 मार्ग आहे. अष्टांग मार्ग आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रयोजन काय आहे तर यांचं तर दुःखापासून मुक्ती मिळवणे. यांचा मोटिव्ह काय आहे तर दुःखापासून मुक्ती मिळवणे हा त्यांचा एक मोटिव्ह आहे. ठीक आहे. कारण ते त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी आधी मोठे होईपर्यंत दुःख बघितले नव्हते. ठीक आहे. तुम्हाला माहीत असेल हिस्ट्री. पण त्यांच्या लाईफमध्ये अचानक जेव्हा त्यांनी दुःख बघितले सो त्यांना ते दुःखाच्या शोधामध्येच त्यांनी संन्यास घेतला. सो दॅट्स वाय त्यांना हे जे बौद्ध आहे ते बनले नंतर. ठीक आहे. तर बघा तर अजून काय म्हटले की दुःख निवृत्ती म्हणजेच काय तर मोक्ष. ठीक आहे. म्हणजे मेल्यानंतर. सो त्यालाच काय म्हटलेलं आहे त्यांनी निर्वाण असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. सो निर्वाण कसं प्राप्त करायचं म्हणजेच मोक्ष कसा प्राप्त करायचा याचा मार्ग त्यांनी काढलेला आहे. आणि तोच मार्ग त्यांनी सर्वांपर्यंत पोचवलेला आहे. सो त्यांनी हे जे आहे वेद हे जे मानलेले नाही आहे. ठीक आहे. आणि त्यांनी असंही मानलं नाही की ईश्वर आहे. पण लोक म्हणजे आणि त्यांनी हे जे कर्मकांड आहेत सो त्याला देखील विरोध केलेला आहे. पण त्यांनाच काय करतात पण
त्यांना आपण ॲज अ देव असं मानू शकत नाही. म्हणजे काय करतात, खूप सारे लोक त्यांना ॲज अ देव म्हणून त्यांचा पूजा अर्चना करतात. पण त्यांनीच सांगितलं आहे की मी काही देव नाही, माझी पूजा करू नका असं त्यांनी सांगितलं आहे. कारण त्यांनी जे बघा आपल्या लाईफमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये जे गरजेचं आहे तेच बौद्ध दर्शनात आहे. त्यानंतर सिद्धांत सांगितला आहे बघा कोणता, तो आहे संतानवाद. ठीक आहे, त्यालाच म्हणतात तर क्षणभंगुरवाद. तर क्षणभंगुरवाद कसा की बघा, फूल आहे बरोबर, गार्डनमध्ये बरेच फुलं असतात. सो तिथे बघा भवरा असतो. भवरा माहीत असेल तुम्हाला, आपण त्याला भुंगा म्हणतो. ब्लॅक कलरचा तो किडा असतो. ठीक आहे, सो तो काय करतो, तो प्रत्येक फुलावर बसतो बरोबर. तर क्षणभंगुरवाद, जसं तो जो किडा आहे, तो जो भुंगा आहे, तो एका फुलावर बसतो आणि लगेच 5-10 सेकंदानंतर लगेच दुसऱ्या फुलावर तो बसतो. तर तसं सांगितलं आहे की बघा की जन्माला येणारी प्रत्येक वस्तू ही उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजेच विनाश या 3 टप्प्यातून जाते. म्हणजे त्यांचं असं मेन आहे की क्षणभंगुरवाद म्हणजे काय, तर क्षणाला चेंज होणे. म्हणजे एका गोष्टीची जर उत्पत्ती झाली आहे तर ती गोष्ट नष्ट पावणार आहे, हा फॅक्ट आहे. जर आपला जन्म झाला आहे तर आपले मृत्यू देखील होणार आहे. सो हेच त्यांनी सांगितलं आहे. आणि मनुष्य 3 स्थितीतून जातो. एक त्याची उत्पत्ती म्हणजे त्यांचा जन्म, एक त्याची स्थिती म्हणजे की त्याचा लाईफस्पॅन. ठीक आहे, तो तरुण होणार. ठीक आहे, त्यानंतर मृत्यू, मग लास्टला काय तर मृत्यू म्हणजे तो निर्वाण होणार, जमिनीमध्ये तो पंचतत्वात विलीन होणार. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी बेसिकली त्यांचा सिद्धांत असा आहे की मनुष्य हा 5 म्हणजे हे जे पंचमहाभूत आहे, ठीक आहे, हे जे घटक आहे ज्यांच्यापासून प्राणी बनले आहे, पक्षी बनले आहेत, वनस्पती बनली आहे, जमीन बनली आहे, त्याच घटकांपासून मनुष्य तयार झाला आणि तो नंतर मेल्यानंतरसुद्धा त्याच घटकांमध्ये तो विलीन होणार आहे. म्हणजे तो डिवाईड होणार आहे त्याच घटकामध्ये, म्हणजे मातीमध्येच तो डिवाईड होणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आहे प्रतित्य अनुभूतवादवाद. म्हणजे एका वस्तूवर अवलंबून दुसऱ्याची उत्पत्ती. म्हणजे कसं, जसं जन्म लाभल्यामुळे त्याबरोबर वार्धक्य, व्याधी, वेदना, मृत्यू इत्यादीची उत्पत्ती. जसं सांगितलं की एकावर दुसरी गोष्ट डिपेंड. जसं जन्म झाला, ठीक आहे, निर्मिती झाली आपली, त्याच्यावर डिपेंड काय आहे, मग जन्म झाल्यावर आपल्याला वार्धक्य येणारच आहे बरोबर आहे, त्याच्यानंतर व्याधी होणारच आहे. असं थोडी की कोणत्या मनुष्याला आजपर्यंत काही व्याधी नाही आहे. त्यानंतर वेदना होईल मग, आणि नंतर मृत्यू होईल. सो हे कंपल्सरी त्याच्यामागे कंटिन्युअस होणारे हे फॅक्ट्स आहेत. ओके, त्यानंतर पंचशील सांगितले आहे की तुम्ही 5 गोष्टी ह्या आत्मसात केल्या पाहिजे. ठीक आहे, 5 त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत. तर त्या कोणत्या बघा. सर्वात फर्स्ट आहे सत्य बोलावे. म्हणजे नेहमी सत्य बोलावे, खोटे बोलायचं नाही. म्हणजे हे जे 5 आपण जर शील म्हणजे काय तर चरित्र, म्हणजे हे जे 5 आहे हे आपल्या चरित्रामध्ये असले पाहिजे. ठीक आहे, त्यांनी सत्य बोलावे नेहमी. त्यांनी मद्यपान करू नये, म्हणजे दारू असेल, जे काही नशेचे पदार्थ असतील ते सेवन नाही करायचे. त्यानंतर चोरी करू नये हे सुद्धा सांगितलं आहे. त्यानंतर काम वासनेच्या बळी पडू नये. ठीक आहे, एकदम बळी पडू नये त्याच्या. ठीक आहे, त्यानंतर हिंसा करू नये, म्हणजे कोणत्याही प्रकारची मानसिक शारीरिक हिंसा करू नये. सर्वांसोबत चांगल्या प्रकारे राहावे असे त्यांनी सांगितले आहे. सो बेसिकली हे बौद्ध दर्शन आहे. ठीक आहे, सो हे त्यांनी त्यांचं जे त्यांना काय म्हणतात त्यांची ही फिलॉसॉफी आहे. ठीक आहे, ते मनुष्य होते म्हणून त्यांनी ही फिलॉसॉफी दिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारा. आपलं दर्शन चॅप्टर पूर्ण संपलेलं आहे. तर नेक्स्ट आपण चॅप्टर स्टार्ट करूया. ठीक आहे, नोट्स पाहिजे असतील तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करा. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.